Hello everyone, welcome back to my channel. I hope all of you good. आजची सकाळ अगदी निवांत आहे. सकाळी सकाळी कुठलीही नाश्त्याची स्वयंपाकाची घाई नाही. सकाळी वॉक करत आम्ही घराजवळील उडुपी आतिथ्य नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. हे रेस्टॉरंट नवीनच ओपन झाले आहे, म्हणून म्हटलं बघूया टेस्ट करून. सकाळी सकाळी नाश्त्याला खूप गर्दी होती. आम्ही वेटिंगमध्ये उभे राहिलो होतो. आम्ही घेतला इथं इडली वडा. ही एक वेगळ्या प्रकारची इडली आहे आणि हा डोसा. त्यासोबतच आम्ही इथली फिल्टर कॉफी घेतली. सकाळी 8-9 वाजेपासूनच आजकाल खूप ऊन वाढले आहे. असं वाटतं 11-12 वाजले असतील. आजचा जेवणाचा मेनू आहे वरण भात, कारल्याची भाजी आणि थंडगार ताक. इथं कारल्याच्या भाजीसाठी सर्वात आधी मी कारली छान बारीक चिरून घेते. इथं मी जंगली कारली यूज करते आहे. यामध्ये जास्त बिया नसतात आणि टेस्टला पण फारसं कडू नसते. त्यानंतर कारल्यावरती मीठ आणि थोडे लिंबू पिळून घेते आणि याला अर्धा 1 तास असेच ठेवून देते, जेणेकरून कारल्याचा कडवटपणा थोडा कमी होईल. कारल्याच्या भाजीसाठी आधी मी कारले छान फ्राय करून घेते. सुरुवातीला मी फोडणी देऊन कारले ॲड करायची, पण कारले खुरपूस होईपर्यंत फोडणीतील लसूण जळून जायचा, म्हणून मी आधी सेपरेट कारली फ्राय करून घेते. त्यानंतर इथं मी वरण भाताचं कुकर लावून घेते आहे. भातासाठी अजूनही मी पाणी मोजूनच घेते. मला अंदाज येत नाही पाण्याचा फारसा. त्यानंतर मीठ टाकून कुकर लावून घेते. घरातलं शेंगदाण्याचं कूट नेमकं संपलं होतं, नाहीतर मी नेहमी रेडी ठेवते. कारल्याच्या भाजीसाठी मला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. एका गॅसवरती भाजी फ्राय होत आहे, दुसऱ्या गॅसवरती वरण भाताचं कुकर लावून दिलं आहे. शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवून दिले आहेत आणि आता मी ताक बनवून घेते, जेणेकरून ते जेवणापर्यंत थंड होईल. ताक फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता मी पटापट चपात्या करून घेते. या साईडला माझं कुकर झालं आहे. पटापट चपात्या करून भाजीला फोडणी देते, तोपर्यंत कुकरची वाफ निघून जाईल. त्यानंतर पटकन वरण बनवून वाढायला घेईल. इथं कारल्याच्या भाजीसाठी एका पॅनमध्ये मी थोडे ऑइल घेतले. त्यामध्ये मोहरी, जिरं, लसूण थोडासा लाल होताच त्यामध्ये मी फ्राय केलेले कारले ॲड करेल. त्यानंतर थोडी हळद, तिखट आणि शेंगदाण्याचे कूट. मीठ मी आधीच घातले होते आणि भाजीवरती छान हिरवागार कोथिंबीर.
आणि आता दुपार झाली आहे. अव्यान झोपेतून उठताच मामीसोबत खेळायला लागला आहे. मामीला म्हणतो तू फोनवरती बोल. मामा मामी आल्यामुळे अव्यांची सकाळ केव्हा आणि संध्याकाळ केव्हा होते कळतच नाही. पूर्ण दिवसभर त्यांच्यासोबत खेळत असतो. त्यानंतर संध्याकाळ झाली आहे. ॲज युजल आम्ही टेरेसवरती आलो आहे आणि अव्यान मामा मामीसोबत पूलमध्ये मस्ती करतो आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? मी लवकरच तुमच्यासाठी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.